हॅलो, नमस्ते सर्वांना. तर आज मला लावायची होती डोक्याला मेहंदी, पण त्या अगोदर मला करायचं होतं एका जणाचं वॅक्स, कारण की त्यांनी फोन करून ठेवला होता अगोदरच की ताई मी येणार आहे म्हणून. कारण मी आता नवरात्र आणि दसऱ्याचे ऑफर ठेवलेले होते, तर खूप सारे कस्टमर चालू आहेत, पण माझं व्हिडिओ शूट करणं काही होत नाही आहे. तरी पण मी थोडंसं दाखवायसाठी तुम्हाला केला आणि वॅक्स वगैरे करून घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यांचं फेशियल पण करायचं होतं, तर मग मी हातात फेशियल पण करून घेतलं आणि घरातले कामं पण राहिले होते. आणि आज आम्ही खूप स्पेशल डिश बनवली होती, म्हणजे महाराष्ट्रातली फेमस आहे. तर ते समोर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला दिसेलच. आणि मग फेशियल पण करून घेतलं मी जायचं, आणि त्याच्यानंतर मग मेहंदी भिजून घातली होती रात्री, तर मग मेहंदी पण डोक्याला लावून घेतली. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं होतं तुम्हाला की काहीतरी स्पेशल बनवणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याची पूर्ण रेसिपी. तर चला मग मी दाखवते तुम्हाला, बघूया. तर आज आम्ही बनवल्या होत्या बिट्ट्या, आणि बिट्ट्याला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी. तर मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यानंतर 1 वाटी रवा घेतला होता, त्याच वाटीने ज्याने मी पीठ घेतलं होतं त्याने. आणि त्याच्यानंतर मग मी ओवा घेतला होता थोडासा, आणि त्याच्यानंतर जिरं पण घेतलं होतं त्याच्यामध्ये, तीळ पण टाकले होते खूप सारे, आणि सोप पण टाकला होता थोडासा. आणि मी मेथीचे दाणे असतात ना, ते पण थोडेसे टाकले, जास्त नाही पण 1 चम्मच टाकले होते, त्याने टेस्ट छान येते. आणि त्याच्यानंतर हळदी पावडर घेतली होती, नमक घेतलं होतं, आणि मस्त पीठ बनवून घेतले मी त्याचं. आणि तेल टाकलं होतं मी त्याच्यामध्ये 2 चम्मच, आणि त्याला चांगलं मळून घेतलं होतं. जसं आपण आटा बनवतो ना, तसंच करायचं. आणि त्याच्यानंतर त्याला गोल गोल अशी गोळी बनवायची, उभी अशी लाटून घ्यायची, आणि मग त्याला राऊंडमध्ये अशा प्रकारे तुम्ही जसं तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर मी पाणी ठेवलं होतं गरम, त्याच्यावर मी चाळणीमध्ये ते कपडा टाकून त्याच्यामध्ये ते टाकले होते. आणि त्याच्यासोबत मी डाळ बनवली होती, तिखट वरण बनवलं होतं. त्याच्यासाठीच कांदा, टमाटर, हिरवी मिरची, जिरं, राईचा तडका दिला होता मी त्याला, आणि मस्त फ्राय केलं ते. आणि त्याच्यानंतर शिजलेली पूर्ण डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतली, आणि वरणासोबत छान लागते. वांग्याच्या भाजीसोबत पण खाऊ शकता तुम्ही. आणि मग बिट्ट्या मी तळून घेतलेल्या आहे, कारण शिजलेल्या होत्या, तर त्याला काप केले पूर्ण, आणि तळून घेतलेलं एक एक करून पूर्ण तळून घेतलं. आणि तळून झाल्याच्यानंतर मस्त अशा कुरकुरीत झाल्या होत्या, आणि थोडं जास्त कुरकुरीत केल्या, कारण की मला तशाच आवडतात. आणि त्याच्यानंतर मस्त मी मितांशला खायला दिल्या, त्याच्यासाठीच मी असं मस्त बारीक चुरून घेतलं होतं त्याला. आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्यावर डाळ टाकली आणि त्याला खायला दिलं. त्याच्यावर वरण टाकलं की थोडंसं नरम होतात, आणि टेस्टला खूप भारी झाल्या होत्या. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. आणि आज आम्हाला बाहेर पण जायचं होतं, कपडे घ्यायला पण जायचं होतं, आणि डीमार्टमध्ये पण जायचं होतं. तर पूर्ण किराणा वगैरे घेऊन घेतला आम्ही, आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो कपडे घ्यायला, जिथून आम्ही कपडे घेतो नेहमी. तर ते हा बघा टेबलच्या खाली जाऊन बसला, मस्त असा खेळत होता तिथं. आणि कपडे वगैरे घेऊन घेतले आम्ही दसऱ्यासाठी सर्वांना. आणि येतानाच भाजीपाला घेऊन आलो होतो, आणि भाजीपाला वगैरे घेऊन घेतला मग सर्व. आणि घरी मग आल्याच्यानंतर खिचडीच टाकली होती आम्ही. चला मग भेटू नंतर अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आणि बाय.